अभी तक आपको यहाँ पर अंदर जाने नहीं दे रहा है, उसका क्या कारण है? नमस्कार, मी प्रवीण जाधव, हे मानपूर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मॅडम आहेत आणि यांना आम्ही विनंती केली. इथे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका हे एक चांगली कारवाई करत आहेत एवढ्या वर्षांनी, एवढ्या महिन्यांनी. तर आम्हाला तुम्ही व्हिज्युअल्स घ्यायला विनंती केली, आम्हाला परवानगी द्या. वरिष्ठ मॅडम आणि हे पी आय सर आहेत शेख म्हणून, ते आम्हाला विरोध करत आहेत. काय इथे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत का आतमध्ये, ज्यासाठी वरिष्ठ मॅडम विरोध करत आहेत? एवढे वर्ष इथे काही चुकीच्या गोष्टी घडल्या, त्याच्यावर कारवाई नाही केली. नाही अलाउड करत नाही लांबून पण. हॅलो हॅलो नहीं, राजाराम को ही तकलीफ है, राजाराम से ज्यादा तकलीफ है लोगों को। इधर जाने के बाद तो आदमी जाता नहीं है, दर्द का इधर पता रहता है और लोगों को जाता नहीं है। कार्रवाई करने में हम लोग को पीछे रहना पड़ता है। किसी को नहीं छोड़ा। ऐसा दोनों नहीं है, गए थे ना पहले मीडिया, जाके आए ना सब लोग। तो हम लोग कहाँ से बनाएंगे फुटेज, बताओ ना मेरे को, किधर से बनाने का? हाँ तो उधर जाने का, तो जा रहे ना हम लोग। चलो उधर से चलते, उधर शेख मॅडम शूट करता पण बघा। आम्हाला काय अलाउड करत नाही, आम्ही लांबून व्हिज्युअल्स घेतोय. काही गोष्टी चुकीच्या आहेत तिथे. आता कारवाई होती, चांगली गोष्ट आहे ना, आम्हाला व्हिज्युअल्स कव्हर करून देत नाही. नाही करायचं का मॅडम? नाही करायचं काम आहे. हा. कामात अडथळे आणू नका. ओके, आम्ही कामात अडथळतो. तुम्ही थांबा. म्हणजे जी महानगरपालिकेची शासनाची कारवाई सरकारी काम चालू आहे, आम्ही काम करतो. तुम्हाला ऑथॉरिटी आहे का तेवढं दाखवा मला. माझ्याकडे आयडी आहे प्रेसचं, पत्रकार आहे मी. नाही. ते युट्यूबवर पत्रकार नको, आम्ही करतो काम. तुम्ही ठरवणार नाही मॅडम ते. मॅडम तुम्ही अपमान करताय मॅडम. कशाचा अपमान आहे? युट्यूबवर कोण कसला अपमान आहे? खालचा दर्जा दाखवता कसला आम्हाला. खालचा दर्जा? मॅडम आम्ही आरनाई पत्रकार आहे, आम्ही युट्यूबर नाहीये मॅडम. बोलायचंच नाही. मी आरनाई पत्रकार आहेत, माझे रजिस्ट्रेशन आहेत. काय नाही. आरनाई पत्रकार आहेत, युट्यूबर नाहीये मॅडम. आम्ही तुम्हाला युट्यूबर नाहीयेस, आम्ही- युट्यूबर नाहीये तुम्ही, युट्यूबर सांगू काय नका. सांगते? मी युट्यूबर आहेत तुम्ही. मी डेली पत्रकार आहेत, युट्यूबर नाहीये. तुम्हाला आम्ही अथॉरिटी दिली का? कसली अथॉरिटी? तुमची अथॉरिटी तर आम्ही मागत, आम्हाला अथॉरिटी होत नाही मॅडम. मॅडम अर्थाने अथॉरिटी आम्ही तुमच्या करते सरकारी कामं दाखल करा. गुन्हा दाखल करा मॅडम. तुम्ही सरकारी कामामध्ये अर्थानंतर गुन्हा दाखल करा. इथून तुम्ही निघाल पटकन. चला. निघाला गर्दी जमा निघायचे करा. नाही, निघायचे संबंधच फुकटची गर्दी जमा करायची नाही. नाही, फुकट गर्दी नाहीये, चालू आहे. याचा अपमानित कर सकते हो, क्या? अपमानित. तुम्ही अपमान करताय युट्यूब वगैरे. तुझा तुम्हाला अपमान कोणी किती अधिकार करतो? दिला आहे कॅटेगरी ठरवायचा? तुम्ही काय ठरवताय? आपला अपमान तिकडे ठेवायचा. मग आम्हाला काय YouTuber नाही. अपमान वगैरे आम्हाला समजत नाही का? अपमान झाला ना तिकडे जा. हा ठीक आहे सर. जैन सर, मधू घोरपडे मॅडम आहेत आपल्या मानपूरच्या सिनियर बी आहे. आम्ही इथे कारवाई चालू आहे, ते कव्हर करायला आलो आहे. तर ते अपमानित वगैरे करतात, अपशब्द वगैरे बोलून युट्यूबर आहे ते. यांना कोणी अधिकार दिला सर? वरिष्ठ मॅडम आहेत, आम्ही सन्मान करतोय. ते कसं म्हणून उलट पुलट बोलतात आम्हाला? ते माहित आहे. हा मॅडम सर. हॅलो इतने दिनों से चालू है यहाँ पे, उस पर कार्रवाई नहीं किया पुलिस ने.
आधी समजा कारवाया कोणाच्या असतात ते. मॅडम आम्हाला चांगलं कारवाई कळतं. करण्याचे अधिकार आम्ही कोणाचे आहेत ते तुम्ही आम्ही समजा. पोलिसांच्या विरोधात व्हिडिओ चालवतच नाही, तुम्ही भाग पाडताय. मी तुला काय म्हंटलंय का किंवा पोलिसांच्या विरोधात आहे का कसं आहे? मॅडम तुमची बोलण्याची टोन, मी तुमच्याकडे वरिष्ठ म्हणून आलो की मॅडम असं ऐका ना आहे, जरा. हो, तुम्ही मित्रा. अपमान तुम्हाला करताय. सांगितलं ना आता साहेबांनी सांगितलं होतं ना इथून घ्या म्हणून तुम्ही त्या आतमध्ये जायचं अहो का? साहेब, एका- तेवढं झूम येईल का मला सांगा आहे तुम्ही? ना डिस्टन्स तुम्हाला नाही येत बोलतायत ना ना. ते वरिष्ठ अधिकारी एवढं तुमच्याशी बोलतात, तुम्ही एवढं मागायला बसून असं चुकीचं बोलताय. माझ्या ऐका ना, ते तोंडातून सांगतात ना तुम्हाला एकही नाही बोलत अपशब्द का? आला असेल हे काय साहेब माहितीये का, प्रत्येक टाइम वेळचा शेख साहेब आणि ह्यांच्या लोकांच्या ऑब्जेक्शन असतात. हे आम्ही कव्हरेज करणार काय? अडवतात त्यांना, अपशब्द बोलतात, सगळे विरोध करतात. Yes, sir. असं नसतं ना, असं नसतं ना. कारवाईमध्ये पत्रकार पुढे असतात. हे मानकूर आहेत माहिती नाही का साहेब? काय कशाला नाही, तुम्हीच पुढे आहात. हेच म्हणते. तुम उल्टा निगेटिव चलाओ ना यार, छोड़ो ना, पुलिस अलाउड नहीं कर रही है जाने को. तुम इतना काय को भेस कर रहे हो उनके साथ? चलो तुम्हारा बाइट दो, दे दो तुम्हारा बाइट. आ जाओ छाव में बाइट लगा इधर दो, ही दो, visuals ले लो. इधर ही दो. हाँ. अभी तक आपको यहाँ पर अंदर जाने नहीं दे रहा है, उसका क्या कारण है? नमस्कार, मी प्रवीण जाधव, हे मानकूर पोलीस स्टेशनचे सिनियर PI मॅडम आहेत आणि यांना आम्ही विनंती केली, इथे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका एक चांगली कारवाई करतात एवढ्या वर्षांनी, एवढ्या महिन्यांनी, तर आम्हाला तुम्ही व्हिज्युअल्स घ्यायला विनंती केली, आम्हाला परवानगी द्या. वरिष्ठ मॅडम आणि हे PI सर आहेत शेख म्हणून, ते आम्हाला विरोध करतायत. काय इथे काही चुकीच्या गोष्टी घडतायत का आतमध्ये, ज्यासाठी वरिष्ठ मॅडम विरोध करतायत? एवढे वर्ष इथे काही चुकीच्या गोष्टी घडल्या, त्याच्यावर कारवाई नाही केली. त्यावेळेस मानकूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ कुठे होते? सर इथे मला जनतेमध्ये केमिकल खाली होतं कंटिन्यू डे नाईटमध्ये आणि सगळे वासम वाहतात, तर इथेवर यांची कारवाई नसतं. काय बोलणार याच्यावर? साहेब, इथे भंगारपासून सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडत आहेत, नशेच्या गोष्टी विकल्या जात आहेत. कारवाई होते, चांगली गोष्ट आहे. आता आपण DCP समीर शेख साहेबांशी बोललोय, बघूया ते वरिष्ठांशी बोलतात की नाही, की नक्कीच इथे काहीतरी चुकीचं घडत असेल म्हणून आपल्याला अलाउड करत नाही आहेत. आपण याचं तक्रार करणार आहे, 100% करणार आहे. कारण मॅडमना आपल्याला पत्रकारांशी बोलायची शिस्त नाही आहे, अपमानित करतायत. यूट्यूबर वगैरे कॅटेगरी ठरवायचा अधिकार मॅडमला कोणी दिला? आम्ही आमचं काम करतोय, सरकारने आम्हाला अधिकार दिला आहे. जसं तुम्ही नोकरी करता, आम्ही आमचं काम करतोय. धन्यवाद. तर ये परवीन जाधव जी थे, ये पत्रकार यहाँ पर देख सकते हैं कि यहाँ पर कुर्ला स्क्रैप में जो सबसे बड़ी एक कार्रवाई हुई चल रही है कलेक्टर के द्वारा और BMC के द्वारा. यहाँ पर पत्रकारों को रोका जा रहा है, क्योंकि अगर पत्रकारों को अंदर जाया जाएगा तो पत्रकारों से ये कहीं ना कहीं ये उजागर हो सकता है कि यहाँ पर इतने सालों से अवैध कारोबार जो चल रहा है, यहाँ केमिकल जो खाली होता है, जो लोग यहाँ पर बास परेशान है, इतने खुशबू आती है. यहाँ पर बड़े सारे हादसे भी हो चुके कहीं ना कहीं जगह पे. मर्डर्स हुए हाँ, वहाँ पे. ये पे जो यहाँ पर बॉडी भी मिल चुकी है, तो कहीं ना कहीं ये कई सालों से इन जो केमिकल और ये जो यहाँ पर ऑयल मिक्सिंग का जो काम चलता है, कहीं ना कहीं ये जो पत्रकारों को यहाँ नहीं जाने दिया जाता है, उसको उजागर होने का ये पूरा भी मामला दिखाई दे रहा है. मेरे सामने देख सकते हैं कि यहाँ पर पुलिस बल लगा हुआ है. पुलिस बल इसको पत्रकारों को नहीं जाने दे जा रहा, क्योंकि वहाँ के बड़े बड़े जो वहाँ पे डब्बे रखे हुए हैं, ऑयल के डब्बे रखे हुए हैं, वो न कहीं इस मीडिया में जो आ जाएंगे और इनकी बदनामी हो जाने का खतरा बनता है. इसके लिए यहाँ पर लोगों को जाने की अनुमति पत्रकारों को नहीं है, और यहाँ पर लोग जो लोकल दलाल हैं उनको अनुमति जाने के लिए यहाँ पर दी जा रही है. तो आप भी इस पूरे मामले को लेकर क्या कहेंगे, कमेंट करेंगे, जरूर कमेंट करना, क्योंकि यहाँ पर सबसे बड़ा जो भ्रष्टाचार कुर्ला स्क्रैप में होता है, 2 नंबर को धंधे होते हैं. 2 नंबर को धंधे पे यहाँ कहीं ना कहीं पुलिस पर्दा डालती है. इसके लिए पत्रकारों को जाने के लिए यहाँ मना किया जाता है. तो देश प्रदेश के लिए देखते रहिए खबरें. आज भी हम आगे की कवरेज के लिए जो आप ये भी बता दें कि यूट्यूबर, मतलब यूट्यूबर, मैडम का कहना है कि हम लोग यूट्यूबर हैं, लेकिन मैडम को ये भी बता दें कि हम लोग आरनाई पत्रकार लोग हैं, हम लोग ये चालू वाले पत्रकार नहीं है कि इनसे डर जाए और पुलिस से डर जाए, क्योंकि पुलिस की उजागर करने में हम लोग हमेशा आगे रहते हैं. और इनके जो खूबियां हैं, कल से और एक उजागर करेंगे. यहाँ पर जो सबसे बड़ा नशा बिकता है, दारुओं की जो इलीगल खेप सप्लाई होती है, और जो यहाँ पर बड़े बड़े यहाँ पर गाले बनाए जाते हैं, अवैध भूमाफिया लोग यहाँ पर कब्जा करते हैं. तो कहीं ना कहीं ये सबसे बड़ा मुद्दा होता है कि इसके लिए पत्रकारों को अंदर नहीं जाने देता, और ये पूरा मामला उजागर होने की आशंका है. कल से हम पूरी इनकी मानकूर के एक पोल खोलने की कोशिश करेंगे, जो कि यहाँ पर गांजा दो की चलती है, ड्रग्स बिकते हैं, वो भी एक उजागर करने का मामला था. पुलिस स्टेशन के नीचे ही बहुत बड़ा रैकेट है, जो क्राइम यूनिट ने अभी पकड़ा आरोपी. सब खोलेंगे अभी. हम इनके फेवर में बात करते हैं ना, तो ये लोग हमको बदनाम करते, अपमानित करते. हाँ, तो अभी हम भी इनके खिलाफ चलेंगे.
तो ये परवीन जाधव थी, एक पत्रकार था, इनको सिस्टम से बात किया जा रहा है। यहाँ के शेख साहब है, इनको विरोध रहता पत्रकारों को, क्या जलन होती है इनको मालूम नहीं, क्योंकि अगर जलन होती, अगर ये पत्रकारों को अगर यही ढंग से इनको काम किया जाता तो आज ये यहाँ पर इलीगल साम्राज्य नहीं खड़ा होता मानकुर में। आणि मंडळाच्या पुढे नाही मित्र